नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेले विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनींनो. डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या मुलांना 12वीची परीक्षा देता येणार नाही. CBSEचा इशारा. नियमित वर्गांमध्ये उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेल फटका. पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू होऊ शकतो निर्णय. शाळांवरही ही कारवाईची शक्यता. जे विद्यार्थी नियमित वर्गांमध्ये जाणार नाहीत त्यांना 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये बसण्याची परवानगी मिळणार नाही, असा इशारा डमी शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना CBSEने दिला आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की डमी शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्याच्या दुष्परिणामांची जबाबदारी स्वतः विद्यार्थ्याची आणि त्याच्या पालकांची असेल. CBSE डमी शाळांच्या विरोधामध्ये सुरू असलेल्या कारवाईच्या अंतर्गत अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेला बसण्यापासून रोखण्यासाठी परीक्षा उपनियमांमध्ये बदल करण्याचा विचार या ठिकाणी बोर्ड करीत आहे. त्यांना या ठिकाणी परीक्षेचं जे काही नियोजन आहे ते नियोजन त्या नियोजनामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना इथून पुढे या परीक्षेला बसता येणार नाही. एखादा परीक्षार्थी शाळेतून गायब असल्याची आढळल्यास किंवा बोर्डाकडून करण्यात आलेल्या अचानक निरीक्षणामध्ये अनुपस्थित असलेल्या अशा विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा देण्याची परवानगी देण्यात येणार नाही. नियमितरित्या वर्गामध्ये न जाण्याचे दुष्परिणाम भोगण्याच्या संबंधित विद्यार्थी आणि त्याचे पालक जबाबदार असतील. अलीकडेच बोर्डाच्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित झाला आहे. हा निर्णय 2025-26च्या शैक्षणिक वर्षामध्ये लागू करावा अशी शिफारस करण्यात आली आहे. वर्गामध्ये 75% उपस्थिती अनिवार्य. अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षा समितीमध्ये या मुद्द्यावरती तपशीलवार चर्चा करण्यात आली व बोर्डाच्या परीक्षेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना किमान 75% उपस्थिती अनिवार्य करण्यात यावी असा निष्कर्ष काढण्यात आला. अपेक्षित उपस्थिती न झाल्यास केवळ गैरउपस्थितीत असणाऱ्या शाळांमध्ये नामांकन घेतल्यास असा विद्यार्थी CBSE परीक्षा देण्यापासून पात्र ठरत नाही. 25% सूट कोणाला मिळणार? CBSEकडून परवानगी दिली न गेल्यास विद्यार्थी परीक्षेला बसण्यासाठी NIOशी संपर्क साधू शकतो. बोर्ड केवळ वैद्यकीय आपत्कालीन स्थिती किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडा आयोजनाअंतर्गतच सहभागी झालेल्या किंवा अन्य गंभीर कारणास्तव कुठल्याही प्रकरणामध्ये 25% सूट ही दिली जाण्याची या ठिकाणी शक्यता आहे. आता कोणत्या शाळांवरती शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे? ज्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षित उपस्थिती भरणार नाही, बोर्ड त्यांच्या पात्रतेवरती कोणताही विचार करणार नाही. तसेच अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी नोंदणीकृत करणाऱ्या शाळांच्या विरोधामध्ये शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आता हे सगळं का? तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी डमी शाळांमध्ये प्रवेशास प्राधान्य देतात, जेणेकरून ते केवळ त्या परीक्षांची तयारी करण्याकडे लक्ष केंद्रित करू शकतील. त्याचबरोबर वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाळांमध्ये प्रवेशासाठी राज्य विशिष्ट कोट्याचा फायदा घेण्यास इच्छुक विद्यार्थी देखील डमी शाळांची निवड करतात. ते वर्गात जात नाहीत आणि थेट बोर्डाच्या परीक्षेला बसतात. त्यांना या गोष्टीचा निश्चित प्रमाणात फटका बसणार आहे, यात काही शंकाच नाही. आता याचा हा निर्णय योग्य कसा? तर विद्यार्थ्यांचा खाजगी क्लासकडे असलेला जो काही कल पाहता CBSEने हा घेतलेला निर्णय योग्य आहे. विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाऊनच शिकले पाहिजे. CBSEचा अभ्यासक्रम तर JEE NEET परीक्षांसाठी पूरक असाच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खाजगी क्लासेसपेक्षा वर्गातील शाळांना महत्त्व दिले पाहिजे किंवा वर्गांना महत्त्व दिले पाहिजे. त्याच धर्तीवरती राज्य मंडळानेही राज्यामध्ये असाच निर्णय घेतला पाहिजे. राज्य मंडळाशी संलग्न कनिष्ठ महाविद्यालयातही JEE NEET परीक्षेच्या धर्तीवरती अभ्यासक्रम बनवले पाहिजेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल आणि शिक्षकही अपडेट राहतील. त्यामुळं याचंही लोन कधी आपल्या राज्य परीक्षा मंडळावरती येईल हे सांगता येत नाही. त्यामुळं पालक आणि विद्यार्थी जर डमी विद्यार्थी किंवा JEE NEETच्या परीक्षेच्या नादामध्ये जर या ठिकाणी रेग्युलर कॉलेज किंवा शाळा जर चुकवत असतील तर मात्र त्यांच्यासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा आहे, यात काही शंकाच नाही. त्यामुळे नियमित कॉलेजला जाणं आणि तिथले वर्ग जे काय आहेत ते उपस्थित राहून त्या ठिकाणी आपली हजेरी नियमित लावणं हे सुद्धा विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे खरोखरच योग्य आहे. कारण का? जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित नसताय तेव्हा शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये संबंधित होणाऱ्या ज्या काही घटना असतील, फॉर्म फिलअप असेल, स्कॉलरशिप असेल, इतर गोष्टी असतील, याच्यामध्ये विद्यार्थ्याचा सहभाग नसतो किंवा विद्यार्थ्याला त्याची प्रॉपर माहिती कळत नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांनी या ठिकाणी अवेअर राहून या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. धन्यवाद.